घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्रामध्ये मित्रांनो आपल्याला आज एक आगळी वेगळी वनस्पती गवसलेली आहे. या वनस्पतीचं नाव आहे साखळी दंड. साखळी दंड वनस्पती, ह्याचे पानं बघून घ्या, फुलं बघून घ्या. आणि ही वनस्पती मित्रांनो आपल्या गुरुनी सांगितलेला ह्याचा उपाय आहे. तर तुम्हाला उपाय मी सांगणार आहे आज मित्रांनो. तर ह्याचा उपाय असा आहे, साखळी दंडाचा मित्रांनो उपाय आहे, हे जे पानं पुष्य नक्षत्रावर या झाडाला आवतण देऊन ह्याची पूजा करून आदल्या दिवशी आवतण द्यायचं, पूजापाठ करायची आणि सांगायचं, हे वनस्पती देवराया साखळी दंडा आम्ही ह्या कामासाठी नेत आहे, जी डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या घरामध्ये उलटा पुलटा करतात, एखाद्याच्या शरीरात काय हालचाल होते, तर ती बंद करण्यासाठी नेत आहे. आणि तुमच्या दैवशक्ती संग चला आणि तुमचं कार्य करा असं म्हणून याचा पाला घेऊन जायचं मित्रांनो. पाला घेऊन त्या पाल्यानं माणसाला आंघोळ घालायची. फक्त नुसती आंघोळ जर तुम्ही घातली तर तुमच्या उघड्या डोळ्यानं ती शक्ती निघून जाईल दिसते मित्रांनो. नकारात्मक शक्ती घरात असेल तर ही घरात ठेवायला चालत नाही मित्रांनो. तुमचे देव सगळे पळून जातात, दैवशक्ती सुद्धा राहत नाही व सवारी राहत नाही. त्याचा अंतना जाणकार माणसाच्या सल्ल्यानं आणावं लागते, नाही तर तुमच्या घरात कुठलीच शक्ती राहत नाही. तुमच्या तर सवारी असेल, कुणाचं पिराचं वारं असेल, कुणाचा देवीचं वार असेल, ही पण घरात राहत नाही. दैवशक्ती राहत नाही, कुळदेवत राहत नाही, पित्र राहत नाहीत, वाईट शक्ती राहत नाही, कुठलीच शक्ती राहत नाही. त्याच ह्याचं जाणकार माणसाच्या वैद्यनं सल्ल्यानं घ्यायचं आहे. आणि ही घरात ठेवायचं चालत नाही. घरात ठेवताना सध्या तुम्हाला बाजूला एक काहीतरी साईट लागते ठेवण्यासाठी, आणि विनाकारण झाडाच्या न्यायची बी नाही. फक्त खाताना पण मित्रांनो ही चालते. फक्त तुम्हाला हरभऱ्या एवढी नागिनीच्या पानात खायची मित्रांनो. आणि मग बघा तुमच्या उघड्या डोळ्यानं तुमच्या अंगातून पळून गेलेली शक्ती दिसते, काही असेल ती बघा. ही बघा झाडाची ओळख, आणि ह्याला साखळी दंड म्हणतात मित्रांनो. ह्याच्यामधून 2 जाती बघा भेटतात मित्रांनो. 2 जाती आहेत, एक अशी आणि दुसरं. तर 2 जातीमधून तुम्हाला ओळखून पाला घ्यायचा आहे. मग काम एखादी दुसरी जर तुम्ही वनस्पती घेतली तर काम करीन नाही करीन हे काही सांगता यायचं नाही. का ह्याच्यातल्या 2 जाती बघा भेटतात यालाच्या. म्हणून सांभाळून वापरा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. नमस्कार, राम राम.